हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 1 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये शेवटी तेजस्विनी कामतांच्या घरी स्वतःच्या घरी परतलीये, पण यावेळेस एका ट्विस्ट बरोबर मनस्विनीच्या रूपात. मनस्विनी बनून तेजस्विनी आपल्या घरी आलीये आणि तिचा तो स्वॅग, तिचं ते दिसणं, तिची ती मनस्विनीची ॲक्टिंग सगळं एक नंबर आहे. पण तरीसुद्धा तेजस्विनी काही छोट्या छोट्या चुका करतीये, ज्यामुळे सखीला तिच्यावर संशय येतोय. सगळ्यात पहिली चूक, तेजस्विनीने कानात इयरिंग्स नाही घातले, यावरून सखीला संशय आला. मग जेव्हा घरात सगळे आषाढी एकादशी निमित्त आरती करत होते, तेव्हा तेजस्विनी टाळ्या वाजवत होती. हे पाहून सगळ्यांना तिच्यावर संशय आला. आणि आषाढी एकादशी होती म्हणून तिला साबुदाण्याची खिचडीसुद्धा खायची होती, यावरून सुद्धा सगळ्यांना तिच्यावर संशय आला. म्हणजे आता हे तेजस्विनीचं मनस्विनी नाटक किती दिवस टिकणार हे देवच जाणे. मग हे सगळं नेमकं घडलं ते कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कबीर हे दोघे एकमेकांच्या खूप जवळ असतात. कान्हा सखीच्या आणखीन जवळ 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 येत असतो. सखी आपले डोळे बंद करून घेते, कान्हाचा हात जोरात पकडते. कान्हाला असं वाटतं की सखीला सुद्धा हेच हवंय आणि कान्हा सखीच्या खूप जवळ येणार तेवढ्यात सखी त्याच्या तोंडावर हात ठेवते. कान्हाला आश्चर्य वाटतं. सखी हसून म्हणते, मी तुला सांगितलंय ना, मी तुला वाट पाहायला लावणार आहे, त्यामुळे आत्ता हे नाही. कान्हा खूप निराश होतो आणि सखी त्याला सांगते, उद्या आषाढी एकादशी आहे, मला साबुदाणा भिजवायचा आहे साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी. असं म्हणून सखी हसून तेथून निघून जाते. कान्हा तेव्हा तर मी खूप दुःखी झालोय असं दाखवतो, पण नंतर म्हणतो, थँक गॉड मी सखीला प्रेमाचा बहाणा करून तिचं मन वळवलं, नाहीतर आज सखीला काय उत्तर दिलं असतं देव जाणे. आज मी थोडक्यात वाचलोय, परंतु यापुढे मला लक्ष ठेवावं लागेल. आणि आता उद्या आषाढी एकादशी आहे, म्हणजे सरकार ही बँगलोरला जाईल आणि खरी तेजस्विनी या घरात येईल. इट्स शो टाईम तेजस्विनी कामत, असं कान्हा म्हणतो. आणि मग पाहता पाहता रात्र होते. सरकार तिच्या रूममध्ये बँगलोरला जाण्यासाठी पॅकिंग करत असते. तिच्या हातात एक साडी असते. तेवढ्यात मीनाक्षी तेथे येते आणि उद्धटपणे सरकारला विचारते, बोलवलं का मला? सरकारला खूप राग येतो. मीनाक्षीची नजर आणि मान खाली असते, पण तिच्या बोलण्याची पद्धत सरकारला आवडत नाही आणि सरकार मीनाक्षीच्या सनसनीत मुस्काटात मारते, तिचं थोबाड फोडते. मीनाक्षीला जबर धक्काच बसतो. मीनाक्षीला समजतं मी ज्या प्रकारे बोलले ते सरकारला आवडले नाही आणि मग मीनाक्षी रडत रडत म्हणते, बोला सरकार, कशाला बोलवलं? तेव्हा सरकार म्हणते, लावडार. आणि मीनाक्षी विचारते, सरकार कशाला बोलवलं? सरकार तिला आपली साडी देते आणि सांगते, ही साडी उद्या मला बँगलोरला नेसून जायची आहे, त्यामुळे प्रेस करून आणायची. आणि जर या साडीला काही झालं तर त्याच प्रेसने मी तुला अख्खीच्या अख्खी प्रेस करेल, ते सुद्धा एकदम कडक. हे लक्षात ठेव. मीनाक्षी घाबरते, ही साडी घेते आणि सरकार तिला तेथून हकलून लावते. मीनाक्षी पळून जाते. सरकार मग तिची बाकीची पॅकिंग करत असते. तेवढ्यात कुणीतरी तिच्या बॅगचा फोटो काढतं. सरकारला आवाज येतो की कुणीतरी फोटो काढलाय आणि हा फोटो काढणारा दुसरा तिसरा कुणी नाही तर चक्क कान्हा असतो. आणि कान्हा हा क्षणभरासाठी लपून बसतो. सरकारला वाटतं की कोणीतरी फोटो काढलाय, परंतु सरकारला असं वाटतं की चुकून मला असं वाटलं असेल, त्यामुळे सरकार जास्त काही खोलात शिरत नाही. कान्हाने या बॅगचा फोटो काढलेला असतो, त्याचं एक काम तर झालेलं असतं. मग तो येतो मीनाक्षीजवळ. इकडे मीनाक्षी सरकारच्या साडीला प्रेस करत असते आणि आज पहिल्यांदा ही प्रेस पाहून असं वाटलंय की सरकार खरंच श्रीमंत आहे, तिच्याकडे काहीतरी वेगळ्या प्रकारची प्रेस आहे. मीनाक्षी या साडीला प्रेस करत असते. तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि म्हणतो, मीनाक्षी काकू तुम्ही येथे का? तिकडे कुल्फीला तिचा ड्रेस सापडत नाहीये, प्लीज तिला तिचा ड्रेस शोधून द्या ना. मीनाक्षी म्हणते, कान्हा प्लीज तू शोधून दे ना, मला आहे ना सरकारची ही साडी अर्जंट प्रेस करून द्यायची आहे, नाहीतर तुला माहिती आहे ना. कान्हा म्हणतो, काकू प्लीज, हवं तर मी हे बंद करतो, साडीला काही होणार नाही, तुम्ही 2 मिनिटात जाऊन या ना. मीनाक्षी हो म्हणते आणि तेथून निघून जाते. आणि मग कान्हा या साडीचे सुद्धा फोटो काढतो.
कारण उद्या सकाळी जेव्हा सरकार ही साडी नेसून आणि ही बॅग घेऊन घराबाहेर जाईल तेव्हा खरी तेजस्विनी हीच साडी नेसून आणि हीच बॅग घेऊन घरी यायला पाहिजे, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. कान्हा विचार करतो, आता मला लवकरात लवकर ही साडी आणि अशीच बॅग मॅनेज करावी लागेल, तरच सगळा प्लॅन यशस्वी होईल. आणि कान्हा तेथून निघून जातो. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि सरकार सगळेजण जेवायला बसलेले असतात. मीनाक्षी आणि परशुराम उभे असतात. सखी म्हणते, तुम्ही उभे कशाला, तुम्ही बसा ना. पण मीनाक्षी आणि परशुरामची काही हिंमत होत नाही. हे दोघे बसायला नकार देतात. सरकार त्यांच्याकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, बसा बसा. तसं पण मी 2 दिवस बँगलोरला जातीये, जगून घ्या जोपर्यंत मी नाही येत तोपर्यंत. कान्हा आणि सखीला खूप राग येतो. सगळेजण सरकारकडेच पाहत असतात. कान्हा म्हणतो, तू सुद्धा जगून घे. सरकार त्याच्यावर चिडून म्हणते, मला जास्त अक्कल शिकू नको. आणि मग सगळेजण सरकार कशी खातीये तेच पाहत असतात. सरकारच्या हे लक्षात येतं की सगळेजण तिच्याकडेच पाहत आहे. सरकार सगळ्यांकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, येथे काय शो लागलाय का, तुम्ही काय तिकीट घेऊन आलाय का मी कशी खाते ते पाहण्यासाठी. तुम्ही सुद्धा खा, एन्जॉय करा, उगाच माझ्या खाण्याला नजर लावू नका. सखी सांगते, आज आषाढी एकादशी आहे आणि आमच्या सगळ्यांचा उपवास आहे, त्यामुळे आम्ही काही खात नाहीये. तर सरकार स्माईल करते आणि म्हणते, आषाढी एकादशी ते ना तुझ्या मेलेल्या आईला जमायचं, कारण ती कमजोर होती आणि हे देवाधर्माचं करणं हे कमजोर लोकांचं लक्षण असतं. आणि मी हुशार आहे, त्यामुळे माझा स्वतःच्या हुशारीवर विश्वास आहे, देवाधर्मावर नाही. हे लक्षात ठेवा. सरकारचं हे बोलणं ऐकून घरातील सगळ्यांना खूप राग येतो आणि सखी म्हणते, माझी आई कमजोर नव्हती, माझी आई खूप बळकट होती. तिने माझ्या बाबांना साथ दिली, त्यामुळेच हे एवढं मोठं एम्पायर उभं राहिलं, ज्यावर तू सापासारखा वेटोळा टाकून बसलीये आणि सगळं घशात घालतीये. सरकारला खूप राग येतो. सरकार म्हणते, तुला काय समजायचे ते समज, परंतु मी माझ्या मेहनतीने हे सगळं मिळवलंय आणि माझ्या हुशारीने ते वाढवतेय, एवढं लक्षात ठेव. सखी आणि कान्हा चिडतात आणि तेवढ्यात कुल्फी तेथे येते आणि म्हणते, सखीताई, कान्हा जिजू, मला तुम्ही पांडुरंग बनवा ना, मला तयारी करून द्या ना. हे ऐकून कान्हा, सखी, गौतम खुश होतात, तर सरकार मात्र हसते. सरकारला हसताना पाहून कान्हा खूप चिडतो आणि म्हणतो, आता तू हसतीयेस, पण यानंतर विठ्ठलाची माफी मागशील, एवढं लक्षात ठेव. सरकार कान्हाला डोळे दाखवते आणि म्हणते, चला मग निघते मी, तुम्ही सगळे एन्जॉय करा जोपर्यंत मी नाही आहे तोपर्यंत. तेवढ्यात कान्हासुद्धा उभा राहतो आणि म्हणतो, थांब मनस्विनी. असं म्हणून कान्हा मनस्विनीला एक गॉगल भेट म्हणून देतो आणि म्हणतो, हा गॉगल घे, कारण सत्याचा प्रकाश हा इतका प्रखर असतो ना की तुला त्याची गरज पडेल. गॉगलशिवाय तो तू पाहू शकणार नाहीस. सरकार त्याच्याकडे रागारागाने पाहते. कान्हा म्हणतो, गरज पडेल, ठेवून घे, प्रीमियम आहेत, तुला शोभतील असेच. सरकार कान्हाच्या हातातून हे गॉगल घेते आणि तेथून निघून जाते. आता या गॉगलमध्ये सुद्धा नक्कीच काहीतरी GPS ट्रॅकर किंवा काहीतरी कान्हाचा प्लॅन असेल, एवढं मात्र नक्की. कान्हा म्हणतो, तेजस्विनी कामत, इट्स शो टाईम. आता वेळ आली आहे की तुम्ही मनस्विनी बनून मनस्विनीच्या जागी या घरात यायचं. आणि त्यानंतर आता सरकारचा बाजार उठला. हा या घरातील सरकारचा शेवटचा दिवस होता, सरकारचा शेवटचा नाश्ता होता, असा विचार करून कान्हा खूप खुश होतो. आणि मग सरकार घराबाहेर पडते. ड्रायव्हर तिची बॅग उचलतो, मागे डिक्कीमध्ये ठेवतो. सरकार या घराकडे पाहते आणि काहीतरी विचार करून पुन्हा एकदा गाडीत बसते आणि ड्रायव्हर तिला एअरपोर्टच्या दिशेने घेऊन जातो. आता सरकार ही बँगलोरला गेली आहे, म्हणजे सरकार आता मुंबईत नाही आहे, कामतांच्या घरात नाही आहे. त्यामुळे खूप मोठा चमत्कार घडणार आहे, एवढं मात्र नक्की. सरकार घरातून बाहेर गेल्यानंतर घरातील वातावरण अतिशय शुद्ध, पवित्र आणि भक्तिमय होतं. आज आषाढी एकादशी असल्यामुळे कुल्फीच्या शाळेत दिंडी असते आणि कुल्फीला यात पांडुरंग बनायचं असतं. कान्हा आणि सखी तिला तयार करत असतात. कुल्फी खरंच खूप छान दिसत असते. घरातील वातावरण अगदी छान झालेलं असतं आणि त्याच वेळेस होतो चमत्कार. खरी तेजस्विनी कामत ही कामतांच्या घरी पोहोचते, पण मनस्विनीच्या रूपामध्ये. आणि इकडे घरात कान्हा आणि सखी
कुल्फीला पांडुरंग बनवत असतात. सखीला याबद्दल काही माहीत नसतं. तेजस्विनी गाडीतून खाली उतरते आणि आपल्या या घराकडे पाहते, जिव्हाळा बंगल्याकडे पाहते आणि तिच्या भावना दाटून येतात. आज खूप दिवसानंतर ती येथे परत आली आहे. बॅकग्राऊंडमध्ये अतिशय सुंदर पांडुरंगाचं एक भक्तिगीत सुरू असतं आणि सरकार म्हणजेच खरी तेजस्विनी ही घराकडे येत असते. इकडे सखी आणि कान्हा कुल्फीला पांडुरंग बनवत असतात आणि तेवढ्यात तेजस्विनी घराच्या दाराजवळ येते. तिला दिसतं की सखी आणि कान्हा कुल्फीला पांडुरंग बनवताय. तेजस्विनी खूप इमोशनल होते की आज मी परत या घरात आले. तेजस्विनी या घराच्या दरवाजाला हात लावते, सगळीकडे स्पर्श करते आणि मग घराच्या उंबरठ्याच्या आत पाऊल ठेवते, घरात प्रवेश करते. घरातील सगळ्यांना माहीत नसतं की तेजस्विनी किंवा सरकार परत आली आहे. सगळे तर कुल्फीला तयार करण्यात व्यस्त असतात. कुल्फी खूप छान दिसत असते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर ती स्माईल असते आणि तेवढाच आनंद, तेवढेच भावना या तेजस्विनीच्या सुद्धा दाटून आलेल्या असतात. घरात पाय ठेवताच तिला आठवतं की जेव्हा काही दिवसांपूर्वी ती या घरात आली होती तेव्हा सखीबरोबर तिने कृष्ण जन्माष्टमी साजरी केली होती, पूजा केली होती, अक्षय तृतीयेची पूजा केली होती. मग तिने सखीला मोदक बनवायला शिकवले होते. या दोघींनी एकमेकींबरोबर किती छान वेळ घालवला होता हे सगळं तेजस्विनीला आठवतं आणि तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी येतं. इकडे कुल्फी खूप खुश असते. सखी आणि कान्हा तिला पांडुरंग बनवत असतात, तिच्या डोक्यावर मुकुट घालतात आणि ती खूप सुंदर, अगदी पांडुरंगासारखीच छान दिसत असते. सगळेजण तिची नजर उतरवतात, खूप खुश होतात आणि तेजस्विनीसुद्धा तिला पाहून खूप खुश होते. पण तोपर्यंत तेजस्विनी किंवा मनस्विनी घरात आली आहे याकडे कोणाचंही लक्ष नसतं. सखी म्हणते, कुल्फी किती छान दिसतेस तू, आज सगळेच तुझं कौतुक करतील, चला आता. आणि कुल्फी ही सोफ्यावरून खाली उतरते. तेवढ्या सरकार तिच्या समोर येते. सरकारला पाहून सखी, कान्हा, गौतम, घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. पण तेजस्विनी ही तेजस्विनीच्या स्टाईलमध्ये नाही तर मनस्विनीच्या स्टाईलमध्ये सगळ्यांशी बोलते आणि म्हणते, वेट अ मिनिट. सखीला खूप राग येतो. सखीला असं वाटतं की सरकार आता चांगल्या कामात खोडा घालणार, या गोष्टीमध्ये काहीतरी वाईट बोलणार किंवा हसणार किंवा मग कुल्फीला घाबरवणार. त्यामुळे सखी चिडून म्हणते, यू स्टे आउट ऑफ दिस. तुला यामध्ये पडायची गरज नाही आहे, तुला काय कळतं यामधलं. तर सरकार ही सखीला म्हणते, शट अप. आणि मग ती कुल्फीचा हात धरून तिला पुढे आणते. सखी, कान्हा, घरातली कोणालाच कळत नाही की सरकार हे काय करतीये. मग तेजस्विनी चक्क गंध घेते आणि पांडुरंगाच्या माथ्यावर जो गंध असतो चंदनाचा, तो गंध ती लावत असते. सखी तिच्याकडे एकटक पाहतच राहते. सखी, परशुराम, गौतम, मीनाक्षी या सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. तर कान्हाला मनात कोठेतून वाटतं, अरे तेजस्विनी मॅडम, हे काय करताय तुम्ही, सगळ्यांना संशय येईल ना. पण सरकार मात्र अतिशय सुंदरपणे कुल्फीच्या माथ्यावर हा चंदनाचा टीका लावते आणि पांडुरंगाचा जो मेकअप असतो, जो लुक असतो, तो कंप्लीट होतो. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सखीला सगळ्यात जास्त आश्चर्य वाटलेलं असतं. आणि मग सरकार म्हणते, परफेक्ट. याला म्हणतात पीक डिटेलिंग. कोणत्याही गोष्टीत डिटेलिंग सगळ्यात जास्त महत्त्वाची असते. सखी तेजस्विनीजवळ येते आणि विचारते, तुला कधीपासून देवाधर्माचं एवढं कळायला लागलं? म्हणजे तुला तर देवाधर्मामध्ये इंटरेस्ट नव्हता, आत्ताच तर तू म्हणून गेलीस की हे सगळं तुझ्या आईचं काम आहे, मला नाही जमणार, मी खूप हुशार आहे. मग अचानक तू हे सगळं कसं केलंस? तेव्हा तेजस्विनी ही आपल्या स्टाईलमध्ये तिला उत्तर देणार असते. पण तिला त्याच वेळेस आठवतं की कान्हा तिला म्हणाला होता की तुम्ही तेजस्विनी आहे हे आम्हाला माहिती आहे, पण तेव्हा तुमच्यासमोर ऑडियन्स असेल आणि तुम्हाला मनस्विनीसारखं वागावं लागेल, नाहीतर तुमचं बिंग फुटेल. आणि मग तेजस्विनी अगदी हुबेहूब सरकारची ॲक्टिंग करते आणि म्हणते, नाहीच आहे, मला देवाधर्मामध्ये इंटरेस्ट नाहीच आहे, पण हे सगळं तुझ्या मेलेल्या आईमुळे. हे ऐकून सखीला खूप राग येतो आणि सरकार म्हणजेच खरी तेजस्विनी सांगते, तुझी ती मेलेली आई आहे ना, तिने लहानपणी मला खूप छळलंय. लहानपणापासून मला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता, पण आमच्या शाळेतल्या दिंडीमध्ये तुझी आई नेहमी मला पांडुरंगासारखं तयार करायची.
मला इतका राग यायचा. मी म्हणायचे मला हे नाही करायचंय, पण तुझी आई काय ऐकत नव्हती आणि मला दादागिरी करायची माझ्यावर आणि मला पांडुरंग बनवायची. मला एकदम पीक डिटेलिंग करायची. मला खूप कंटाळा यायचा. सरळ उभे राहा, कमरेवर हात ठेवा, किती वेळ लोक पाया पडायला यायचे. पण शेवटी मला ते सहन करावं लागलं. माय चाइल्डहूड वॉज ट्रॉमाटाईज. माझं लहानपण त्याच ट्रॉमामध्ये गेलंय. हे सगळं तुझ्या आईमुळे झालंय, म्हणून मोठी झाल्यावर मी तिला शिक्षा दिली, हे लक्षात ठेव. आधी तिने चुकीचं कर्म केलं म्हणून मी तिला शिक्षा दिली. हे ऐकून सखी खूप चिडते आणि म्हणते, ए मनस्विनी, माझ्या आईबद्दल बोलतीये एवढं लक्षात ठेव. माझ्या आईला नावं ठेवण्याची ना तुझी लायकी नाहीये आणि तिची बरोबरी करण्याची कधी हिंमतही करू नको, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून सखी तिला बोट दाखवते. परंतु सरकार काही उत्तर देत नाही. कान्हाला समजतं की सखी ही मनस्विनीवर म्हणजेच खऱ्या तेजस्विनीवर भारी पडतीये आणि मनस्विनी काही उत्तर देत नाहीये. यावरून सगळ्यांना शंका येईल. त्यामुळे कान्हा म्हणतो, जाऊ द्या, ते सगळं सोडा. मनस्विनी, आधी तू मला हे सांग, तू तर बँगलोरला गेली होतीस ना, मग तू परत का आली? तू बँगलोरला का नाही गेली? बॅग वगैरे घेऊन परत आली आहे. तर तेजस्विनी उत्तर देते, मला तुमचा आनंद पाहावला गेला नाही. म्हणजे मी तिकडे बँगलोरला जाऊन कामं करायची आणि तुम्ही येथे माझ्या पैशांवर, माझ्या बंगल्यात, माझ्या जीवावर मजा करायची. त्यामुळे मी बँगलोरला जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला. कारण तसं पण माझ्या मेलेल्या बहिणीच्या या मूर्ख मुलीने सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे. त्यामुळे मी आयुष्यभर एकटीने बसून खाल्लं तरी ती काही संपणार नाही आहे. त्यामुळे आता मी काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला काम नाही करायचं आहे. आता मी बसून खाणार आणि हो, मी एकटीच बसून खाणार. तुम्ही सगळ्यांना नाही बरं का, तुम्हाला तुमची कामं करावीच लागणार आहे. तेजस्विनीची ॲक्टिंग अगदी सरकारसारखी असते. त्यामुळे सखीला समजतं की हीच सरकार आहे आणि तिला काही संशय येत नाही. तेजस्विनी म्हणते, मला असं वाटतं तुम्हाला कळलंच असेल की मी परत का आली आहे. उगाचच मी रात्रंदिवस काम करायचं, कष्ट करायचे आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या जीवावर बसून खायचं. त्यामुळे मी आता असं ठरवलं आहे की मी सुद्धा बसून खाणार, मी काहीच काम करणार नाही. सखी तिच्याकडे रागारागाने पाहते. सरकारसुद्धा तिला चांगले डोळे दाखवते आणि सरकार म्हणजे तेजस्विनी सखीला हे कळू देत नाही की ती तेजस्विनी आहे. कान्हाला वाटतं बरं झालं, कमीत कमी हे उत्तर तरी बरं दिलं. आता सखीला तेजस्विनीवर संशय येणार नाही. आणि सरकार म्हणते, कसं आहे ना मिस्टर फ्रॉड कबीर किर्लोस्कर, मी बँगलोरला जाणार, तिथे तुझी ती म्हातारी राजलक्ष्मी किर्लोस्कर तिच्या तोंडी लागणार, मग माझं BP आणखीन वाढणार, उगच मरायची म्हातारी माझ्या हातून. त्यामुळे मी म्हटलं जाऊ दे, जगू दे बिचारीला थोडे दिवस. त्यामुळे मी परत आले, बँगलोरला गेलेले नाही आहे. कान्हा आणि सखीला खूप राग येतो. कान्हा राग आल्याचं नाटक करतो, सखी मात्र चिडते आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, खरंच लपंडाव मालिकेत हा जो ट्विस्ट आलाय ना खूप भारी आहे. खरी तेजस्विनी ही मनस्विनी बनून घरात आली आहे आणि आता 2 दिवसानंतर खरी मनस्विनीसुद्धा परत येणार. आणि जेव्हा या 2 मनस्विनी एकमेकींसमोर असतील तेव्हा खरंच ही मालिका पाहायची मजा आणखीनच वाढेल. खूप मजा येईल. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आता खरी तेजस्विनी घरी आलेली असेल आणि सगळेजण दुपारच्या जेवणासाठी बसतील. आता सरकारला जे हवं असतं ते पदार्थ म्हणजे काय उकडलेल्या भाज्या, कापलेली फळं किंवा पास्ता, नूडल्स हे तिला दिलेलं असेल आणि बाकीचे सगळेजण साबुदाण्याची खिचडी खात असतील. आणि ही साबुदाण्याची खिचडी पाहताच तेजस्विनीला ही खिचडी खाण्याची इच्छा होईल आणि तेजस्विनी म्हणेल, साबुदाण्याची खिचडी, आय वॉन्ट टू ट्राय. तर सखी चिडून म्हणेल, नाही मिळणार. ज्यांनी उपवास ठेवलाय फक्त त्यांना साबुदाण्याची खिचडी मिळणार, तुला मिळणार नाही. हे ऐकून तेजस्विनीला वाईट वाटेल. परंतु सकाळी कुल्फीला या तेजस्विनीने इम्प्रेस केलेलं असेल तिला तिळा लावून. त्यामुळे कुल्फी म्हणेल, अगं सखी दीदी, दे ना, जर त्यांना खायची आहे तर दे, असं का करतीयस तू? हे ऐकून सखीची बोलतीच बंद होईल. पण तेवढ्यात सखीच्या लक्षात एक गोष्ट येणार. सखीला दिसेल की तेजस्विनीच्या कानांमध्ये इयरिंग्स नाही आहेत आणि सखी म्हणेल, मनस्विनीला नेहमी
तयार होऊन राहायला आवडतं. ती कधीच तिच्या गोष्टी कुठे ठेवत नाही, हरवत नाही. मग तुझ्या कानामध्ये इयरिंग्स का नाही आहेत? हे ऐकून मनस्विनी म्हणजेच तेजस्विनी आणि कान्हाला जबर धक्का बसेल. तेजस्विनी म्हणेल, डॅम, विसरले मी इयरिंग्स घालायला. आणि कान्हा म्हणेल, तेजस्विनी मॅडम तुम्ही एवढी मोठी चूक कशी काय करू शकता? म्हणजे एकाच दिवसात एकानंतर एक अनेक संकटं मनस्विनी आणि कान्हावर येत आहे आणि सखीला संशय येतोय. आणि तेवढ्यात कुल्फी सांगणार की जेव्हा आपण आरती करत होतो ना, तेव्हा सुद्धा त्या टाळ्या वाजवत होत्या, आपल्याबरोबर आरती करत होत्या. हे ऐकून तर सखीचा संशय आणखीनच वाढणार. मग आता सखीला कळेल का की ही मनस्विनी नाही आहे, तर ही तेजस्विनी आहे? हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.